सध्या डीजीसीएची टीम दिल्लीहून बारामतीकडे रवाना झालेली आहे। या विमान अपघाताची सखोल चौकशी केली जाणार आहे आणि चौकशी अंतीच नेमकं काय झालं हे कळू शकणार आहे। हे विमान मुंबईहून बारामतीला आलं। त्यांनी एकदा लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र तो फसला। दुसऱ्यांदा घिरटी घेऊन हे विमान पुन्हा एकदा रनवेच्या दिशेनं आलं। उतरत असताना मात्र त्या विमानावरचं संतुलन तुटलं। पायलटने मेडेचा कॉल दिलेला होता। हा शेवटचा फोटो विमानातला अजित पवार यांचा। खासगी विमान ज्यामधून अजित पवार प्रवास करत होते। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रसिद्धीला आलेलं आणि त्यांचं सिग्नेचर असं गुलाबी जॅकेट घालून अजित पवार बारामतीमधल्या सभेसाठी येत होते आणि आज सकाळचा शेवटचा फोटो अजित पवार यांचा या विमानातला। चार्टर्ड प्लेन, छोटं विमान होतं आणि या विमानामध्ये अजित पवार, त्यांचे एक सहकारी आणि त्यासोबत 3 क्रू मेंबर्स, 2 पायलट आणि 1 क्रू मेंबर, असे 5 जण होते। ज्या 5ही जणांचा दुर्दैवाने या अपघातामध्ये, या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। LJ-45 या विमानाची कॉल साईन। त्यांचे सुरक्षा रक्षक विदित जाधव हे त्यांच्या सोबत होते। अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदित जाधव, पायलट सुमित कपूर आणि पायलट शांभवी आणि यासोबत फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, असे 5 जण या विमानामध्ये होते। ज्या 5ही जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। लाडकी बहीण योजनेच्या काळात अजित पवारांचं हे गुलाबी जॅकेट अतिशय प्रसिद्ध होतं। त्यांचं सिग्नेचर जॅकेट असल्यासारखं ते जॅकेट ते वारंवार परिधान करायचे। त्यांची ओळख बनलं होतं हे जॅकेट आणि तेच गुलाबी जॅकेट परिधान करून अजित पवार बारामतीकडे आज रवाना झाले। सकाळी 8:10 वाजता, 8:10 मुंबईमधून त्यांच्या विमानाने टेक ऑफ केला। टेक ऑफच्या वेळी घेतलेला हा फोटो, कुणालाही कदाचित कल्पना नसेल की हा फोटो त्यांचा अखेरचा फोटो ठरावा। अजित पवार आणि त्यांचे सुरक्षा रक्षक विदित जाधव यांचा हा फोटो। अनाकलनीय अशी ही घटना कशामुळे घडली, काय घडलं, सगळ्याची आता जोरदार चर्चा होतीये। पण त्यामधलं धक्कादायक वास्तव हेच की अजित पवार या अपघातानं महाराष्ट्रापासून हिरावून नेले।